बघा, एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात तर पुलास 20 सेकंदात ओलांडते, तर आगगाडीची लांबी आणि वेग किती? असे 2 प्रश्न विचारले. पर्याय दर्शवले नाहीत. उत्तराप्रत जायचं कसं सर? लेकरांनो, या 20 मधून हे 8 अर्थात 20 सेकंदामधून 8 सेकंद वजाबाकी करा, उत्तर 12 सेकंद. आता या पुलाची लांबी भागीला हे मिळणार उत्तर, हा भाग जातो 15 न, म्हणजे 15 मीटर सेकंद हा रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग. ओके, रेल्वेचा किलोमीटर प्रति तास वेग किती? त्यासाठी हा मीटर प्रति सेकंद वेग आणि इथं गुणिला 18/5 हा भाग जातो 3 न. 3 गुणिला 18 हा गुणाकार 54 किलोमीटर प्रति तास हा रेल्वेचा वेग किलोमीटर प्रति तास. रेल्वेचा वेग मिळाला. एका प्रश्नाचं उत्तर मिळालं सर. आता दुसरा प्रश्न, आगगाडीची लांबी किती सर? तर अंतर ह्या भागामध्ये लांबी समाविष्ट करा. तिथं पुलाची लांबी 180. आता रेल्वेची किती, अर्थात या आगगाडीची किती? उदाहरणार्थ एक्स ही आगगाडी पुलास 20 सेकंदात ओलांडते आणि या आगगाडीचा वेग आहे 54. सूत्रासोबत 5/18 गुणिला, लेकरांनो हा भाग 3 न जातो, म्हणजे 180 अधिक x बराबर 20 गुणिला 3 गुणिला 5. 180 अधिक x बराबर 20 100 आणि 3. 300 हा गुणाकार x ला एकटं करा. 300 कडे जाताना 180 वजा स्वरूपात x बराबर ही वजाबाकी 120 मीटर ही त्या आगगाडीची काय हो लांबी. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते. आगगाडीची लांबी 120 मीटर, आगगाडीचा वेग 54 किलोमीटर प्रति तास. ओके. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता